धन्यवाद विलास. आपला महाराष्ट्रामध्ये पुढच्या अर्ध्या तासात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश. रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसला खिंडार. पण त्यावेळी नागपूर आणि विदर्भाला जी काही आश्वासनं दिली गेली होती ती पाळली गेली नाहीत. आणि म्हणून जेव्हा आम्हाला संधी मिळाली, मी असेल किंवा गडकरी साहेब असतील, आम्ही आपल्या नजरेसमोर नागपूर नेहमी ठेवलं. नागपूरचा विकास झाला पाहिजे, इथे नवीन संस्था आल्या पाहिजेत, इथे उद्योग आला पाहिजे, याकडे लक्ष दिलं. पण हे करताना इतर ठिकाणी दिलं नाही असं नाहीये. आज बघा, मुंबईचं बदललेलं स्वरूप हे आम्हीच केलेलं आहे. पुण्याची मेट्रो असेल, पुण्याचं बदललेलं स्वरूप हे आम्ही केलंय. संभाजीनगरमध्ये एवढी मोठी आज औद्योगिक ॲग्लोमरेशन आणि पहिली स्मार्ट सिटी त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल टाउनशिप तयार केली, ती आम्हीच केली. समृद्धीचा महामार्ग हा केवळ नागपूर करता नाही, तर संपूर्ण त्या रस्त्यावरचे जेवढे शहर आहेत त्यांना एक प्रकारे औद्योगिक ॲडव्हान्टेज देतोय, तो देखील आम्हीच केला. अमरावतीला टेक्सटाईल हब असेल, ते देखील आम्हीच केलं. त्यामुळे असं काही एका शहराकरता आम्ही बसलो नाही, तर या महाराष्ट्रामध्ये अगदी धुळ्यापासनं तर गडचिरोलीपर्यंत प्रत्येक शहराचा विचार हा त्या ठिकाणी केला. प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला, तिथे उद्योग आले पाहिजे असा विचार केला. आणि आज मी हे सांगू शकतो की महाराष्ट्रातला असा कुठलाही जिल्हा नाही की ज्या जिल्ह्यामध्ये आमचा इम्पॅक्ट तुम्हाला दिसणार नाही. ऍक्च्युली नागपूरला आपण जसं वैचारिक अधिष्ठानाचं स्थान म्हणतो, म्हणजे एक रेशीमबाग आहे, इकडे दीक्षाभूमी आहे. रेशीमबागचे संस्कार आहेत आपल्यावर, पण दीक्षाभूमीच्या पुढाकारासाठी काय नवीन आपल्या? बघा, असं आहे की निश्चितपणे नागपूर ही आमची प्रेरणास्थळी आहे. याचं कारण ज्या विचारात आम्ही मोठे झालो, त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात नागपूरमध्ये झाली. आणि त्याचवेळी नागपूर हे दीक्षाभूमीचं शहर देखील आहे, कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तनाकरता नागपूरची निवड केली. आणि दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा पहिला कार्यक्रम झाला. आपल्या सगळ्या अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा या ठिकाणी दिली. आणि म्हणून हे स्थान पवित्र स्थान आहे, ऐतिहासिक स्थान आहे. आणि म्हणूनच दीक्षाभूमीच्या विकासाकरता गेले अनेक वर्ष आम्ही प्रयत्न केले. अगदी सुरुवातीला दीक्षाभूमीला बऱ्याच गोष्टी नव्हत्या. मी ज्यावेळेस महापौर होतो आणि गडकरी साहेब ज्यावेळी आमचे पालकमंत्री होते, त्या काळामध्येही 97 साली आम्ही दीक्षाभूमीची भिंत असेल, तिथले रेलिंग्स असतील, तिथली पाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा तिथल्या सगळ्या विकासाचं काम केलं. आणि आताही जवळजवळ 200 कोटी रुपये हे दीक्षाभूमीला एक अत्यंत आंतरराष्ट्रीय स्तराचं तिथलं सगळं काम झालं पाहिजे या दृष्टीने आपण दिले. त्याचं काम चाललेलं आहे. कारण आमचं असं मत आहे की केवळ भारतात नाही, तर देशभरातनं येणारे जे जगभरातनं येणारे जे बौद्ध अनुयायी आहेत, जपानमधनं येणारे, चीनमधनं येणारे, दक्षिण पूर्व एशियातनं येणारे, अशा सगळ्या लोकांकरता ही दीक्षाभूमी एक आंतरराष्ट्रीय स्थळ असलं पाहिजे. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललाय. एकीकडे दीक्षाभूमी आणि दुसरीकडे ड्रॅगन पॅलेस टेम्पल, या 2 अशा मॉन्युमेंट्स आहेत की ज्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर, तुम्ही एक अतिशय संवेदनशील राजकारणी आहात. म्हणजे आता काही दिवसांपूर्वीच आपला जो निर्णय होता, अनाथांना आरक्षण मिळालं पाहिजे आपल्या सिस्टीममध्ये, पण ही संवेदनशीलता काही आजची नाहीये. म्हणजे अगदी विधानसभेत असताना सुद्धा झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावेत यासाठी तुम्ही खूप संघर्ष केला होता. तर तिथपासून आतापर्यंतचा हा जो सगळा संघर्षाचा प्रवास आहे, तो आम्हाला थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. नाही, हे खरंच आहे की खूप वर्ष, म्हणजे जेव्हापासून राजकारणात आम्ही आलो तेव्हापासून आम्ही ऐकायचो की झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काचे पट्टे द्यायचे आहेत. पण दुर्दैवाने ते काही होत नव्हतं. आणि साधारणपणे मी पहिल्यांदा जेव्हा आमदार झालो, तर आमच्याच मतदारसंघातल्या 2 झोपडपट्ट्या होत्या की ज्या ठिकाणी कोर्टाच्या आदेशामुळे त्या इल्लीगल ठरल्या आणि त्या तोडण्याचा त्या ठिकाणी
कामगार कॉलनी, तुकडोजी नगर वगैरे आणि नागपुरातल्या इतर काही झोपडपट्ट्या या तोडण्याचा प्रयत्न झाला. त्या संदर्भात खूप मोठं आंदोलनही झालं आणि त्यावेळी माझ्या मनात आलं की आपण संसदीय आयुधाचा उपयोग करून आता या ठिकाणी हे पट्टे मिळवून दिले पाहिजेत. आणि त्यावेळी मी एक नवीन संसदीय आयुध शोधून काढलं. त्या आयुधाच्या माध्यमातून कमिटीपुढे गेलो. त्या अख्ख्या कमिटीला मी नागपूरला घेऊन आलो. त्यांना इथली परिस्थिती दाखवली. अगदी त्यावेळेस युद्ध सदृश अशी परिस्थिती झाली होती आणि अल्टिमेटली कमिटीला कन्व्हिन्स करून पहिल्यांदा त्या कमिटीने एक निर्णय दिला आणि तो विधानसभेच्या पटलावर ठेवला आणि त्यातनं पहिल्यांदा तुकडोजी नगर आणि कामगार कॉलनी या 2 भागांमध्ये पट्टे वाटप झालं. त्यानंतर पट्टे वाटप आम्ही करत होतो पण त्याला कुठलाही वेग नव्हता, त्याचे कुठले निर्णय नव्हते. दरम्यान 2014ला ज्यावेळेस 15मध्ये मी मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी 14च्या शेवटी मुख्यमंत्री झालो आणि पदभार स्वीकारला. त्यानंतर पुन्हा नागपूर शहरामध्ये झोपडपट्टीला पट्टे वाटपाचं काम हातामध्ये घेतलं. एकेका झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणी त्याची मोजणी करायची, त्याचा लेआउट प्लॅन तयार करायचा, प्लेन टेबल सर्व्हे करायचा, मिनिमम लेआउट प्लॅनिंग करायचं, त्याला मान्यता द्यायची आणि मग त्यांना त्याची मालकी ही द्यायची. याची सुरुवात केली. काही प्रमाणात आम्ही ते करू शकलो पण खूप अडचणी यायला लागल्या. म्हणजे त्याच्यामध्ये काही नजूलच्या जमिनी असायच्या, काही जमिनी वेगवेगळ्या विभागांच्या असायच्या, काही फॉरेस्टच्या जमिनी होत्या, काही प्रायव्हेट लोकांच्या जमिनी होत्या. असं करता करता मग नंतर पुन्हा ज्यावेळेस मी आता मुख्यमंत्री झालो, मध्यंतरी उपमुख्यमंत्री होतो, त्यावेळेस पुन्हा काही GR बदलले, आता काही GR बदलले आणि आता जवळपास नागपूरमध्ये किमान 25,000 झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घराचा मालकी हक्काचा पट्टा आम्ही त्या ठिकाणी देतो आहोत. आणि यात सगळ्यात महत्वाचं काय आहे तर 2 असे निर्णय आम्ही त्या ठिकाणी मिळवले की जे कदाचित कोणी इमॅजिनच केले नव्हते. त्यातला पहिला झुडपी जंगल हा जो काही एक विषय होता की ज्याच्यावर 50 वर्ष राजकारण चाललंय. अनेक पंतप्रधानांपर्यंत आम्ही गेलो पण त्याचा काही कुठला हे निघाला नव्हता. पण आता माननीय मोदीजींना भेटलो, आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टामध्ये मी स्वतः 8 वर्ष भांडलो आणि केंद्र सरकारने मदत केली आणि 8 वर्ष भांडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन आमचा झुडपी जंगलाचा प्रश्न सोडवला. त्यामुळे आमचे अनेक प्रोजेक्ट्स तर मोकळे झालेच पण त्यासोबत त्या झुडपी जंगलावर बसलेल्या ज्या झोपडपट्ट्या होत्या नागपूर शहरातल्या किंवा विदर्भातल्या, कारण हा फक्त विदर्भाचा प्रश्न होता, त्या सगळ्यांना आता आम्ही मालकी हक्काचा पट्टा त्या ठिकाणी देतो आहोत. आणि एवढंच नाही तर खासगी जमिनीवर जे लोक बसलेले आहेत त्यातही आम्ही विन विन फॉर्म्युला काढला. जो काही जमीन मालक आहे त्याला तर ती जमीन परत मिळणार नाहीये. त्याला आम्ही सांगितलं की तू 50 वर्ष लढतोय, तुला काहीच मिळत नाही, त्याऐवजी आम्ही TDR तुला देतो, जमीन आमच्या मालकीची कर सरकारच्या. आणि मग तशी आम्ही मालकीची आपली जमीन केली आणि त्या जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे झोपडपट्टी धारकांना दिले. त्यामुळे सगळ्या प्रकारचे प्रश्न आम्ही सोडवले आणि आता नागपूर पॅटर्न हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू केलं. सगळीकडे झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या जागेची मालकी आम्ही देतो आहोत आणि मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेतनं ज्याचं कच्चं घर आहे त्याला पक्क घर बांधायला पैसे देखील देतो. वा, क्या बात आहे. आता कसं आहे की आपली एक सवय राहते किंवा सगळ्या सुखसुविधा पाहिजे असते पण किलच्या पाडणं म्हणतात ना, आपले किलच्या लय पाडते लोक. मग बरेच लोक किलच्या पाडते सर का बा मेट्रोची खरंच काही गरज होती काय आणि केलं तर मग इतक्या अर्जंट करायची काही गरज होती काय. तर तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल. आणि जे काही मेट्रो आता झालेली आहे त्याच्यामुळे खूपच सुखसुविधा झालेल्या आहे. तर आणखीन या मेट्रोचा विस्तार जो आहे समजा बुटीबोरीपर्यंतचा वगैरे वगैरे तो कधी होईल. नाही, आपण अतिशय योग्य गोष्ट बोललात. कारण ज्यावेळेस आम्ही मेट्रो करायचा निर्णय घेतला त्यावेळी असं बोलणारे लोक होते मेट्रो चालणारच नाही, ही धावणारच नाही, लोक याच्यात बसणारच नाही, असे खूप लोक होते. पण आम्ही तो निर्णय घेतला. माननीय गडकरी साहेब असतील, मी असेन, आम्ही अतिशय वेगानं हे मेट्रोचं काम झालं पाहिजे हा प्रयत्न केला. त्याकरता एक मी मुख्यमंत्री म्हणून विशेष कंपनी तयार केली, नागपूर मेट्रो नावाची. आता तीच कंपनी महामेट्रो झाली आहे जी संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रात आता मेट्रोचं काम करते. ही कंपनी आम्ही तयार केली आणि या कंपनीच्या माध्यमातून मेट्रोचं काम सुरू केलं. मला सांगताना आनंद वाटतो, देशामध्ये फास्टेस्ट तयार झालेली मेट्रो ही नागपूरची मेट्रो आहे. सगळ्यात वेगानं फास्टेस्ट मेट्रो. आणि त्याचा 40
किलोमीटरचा पहिला टप्पा आम्ही त्या ठिकाणी पार केला. आज 1,00,000 पेक्षा जास्त लोक नागपूरमध्ये मेट्रो वापरतायत आणि आता आमचा दुसरा टप्पा झाल्यानंतर 2.5 लाखापर्यंत लोक जातील. दुसऱ्या टप्प्याच्या वेळी लोक म्हणाले ठीक आहे पहिला टप्पा आता यालाच रायडरशिप मिळणार नाही, दुसरा कशाला करता. लोकच नाही तर आमच्याकडे फायनान्स डिपार्टमेंटनेही त्याच्यावर एक नोट लिहिली की पहिल्या टप्प्याची फिजिबिलिटी आहे की नाही हे 3-4 वर्ष ॲसर्टन करू आणि मग त्याच्यानंतर दुसरा टप्पा. मी म्हटलं हा मूर्खपणा, मी त्याला ओव्हर रूल केलं आणि मी सांगितलं मेट्रोची कनेक्टिव्हिटी जशी वाढत जाते तसं त्याची रायडरशिप वाढते. रायडरशिप पाहून कनेक्टिव्हिटी करायची नसते, कनेक्टिव्हिटीने रायडरशिप वाढत वा वा असते. सर, वा. आणि म्हणून मग आम्ही त्याचा 44 किलोमीटरचा दुसरा टप्पा त्याचं कामही अतिशय वेगानं चाललेलं आहे आणि आता लवकरच आम्ही तिसऱ्या टप्प्याचाही विचार करतो. मेट्रो एक अशा प्रकारचं ट्रान्सपोर्ट आहे की एकदा मेट्रो झाली की ते मेजर ट्रान्सपोर्ट बनतं आणि त्याला फीडर म्हणून आपण आपल्या ज्या बस सेवा आहे त्या बस सेवेचं डिझाईन असं करतो, रूटचं डिझाईन असं करतो की फीडर सेवा म्हणून त्या बसेस काम करतात आणि एंड टू एंड अशा पद्धतीचं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन हे आपण तयार करतो. जे आपण मुंबईला केलं, जे आपण पुण्याला केलं, तेच आपण नागपूरला केलंय. सर मगाशी तो स्टोअर कीपर आहे, तो दिवे जो त्या ठिकाणी ठेवायचा, दिवे सुधारण्याचा, त्याला पटवून त्याच्याकडनं दिवे घेऊन आपल्या वॉर्डात दिवे लावणं हे एक दिव्य होतं त्या काळामध्ये. आता या सगळ्या गोष्टी कराव्या लागत नाही. आता खूप पुढे आम्ही त्यात चाललो गेलो आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता एक आधुनिक अशा प्रकारची महानगरपालिका आपल्याला पाहायला मिळते. सर पण याच अनुषंगाने मला एक तुम्हाला विचारायचं आहे, हे खरं आहे का की जर का त्यावेळेला त्या निवडणुका 6 महिने पुढे गेल्या नसत्या तर कदाचित तुम्ही नगरसेवकच नसतात? नाही, हे खरं आहे. कारण मला पहिल्यांदा ज्यावेळी सांगितलं होतं की या वॉर्डातनं तुला लढायचं आहे असं मला सांगितलं, त्यावेळी मी कोणाला सांगितलं नाही, माझं वय झालं नव्हतं, माझं वय पूर्ण व्हायचं होतं. पण आमच्याकडे त्या काळामध्ये ती निवडणूक थोडी पुढे ढकलली गेली. म्हणजे पहिल्यांदा आमची महानगरपालिका सस्पेंड झाली होती, ते काँग्रेसचंच आपापसातल्या भांडणामध्ये. मग हे 74व्या अमेंडमेंट येणार होतं, मग महिला आरक्षण होतं. अशा ह्याच्यात ती काही काळ पुढे गेली आणि ती जशी पुढे गेली तसं म्हणजे माझं वय भरलं आणि त्याच्यामुळे मला ज्यावेळेस ऍक्च्युअल लढायची वेळ आली त्यावेळेस माझं वय त्या ठिकाणी होतं. वा. सर महापालिका निवडणुकांच्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारते. हल्लीचा काळ असा आहे, आपण बघतो सोशल मीडियामुळे कोणीही उठतं आणि एखादं वाक्य लिहून टाकतं आणि त्याच्यानंतर ट्रोलिंगचा सिलसिला सुरू होतो. साधं आपल्या गल्लीच्या टोकावर एक कचरा कुंडी आहे तरी आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दोष देऊन मोकळे होतो. मला आज अनेक तरुण हा आपला इंटरव्ह्यू बघत असतील. मला तुम्हाला अशी विनंती करायची की कुठल्या गोष्टीसाठी आपण कुणाला अकाउंटेबल धरलं पाहिजे, ही सिस्टीम कशी वर्क करते हे तुम्ही प्लीज समजावून सांगावं. मला असं वाटतं स्पृहा, तुम्ही अतिशय योग्य अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. कारण आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या शहरांमध्ये कोणाची काय जबाबदारी आहे माहितीच नाहीये लोकांना. म्हणजे अनेक वेळा गडकरी साहेब आता आमचे खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, पण त्यांना देखील लोक नालीची तक्रार करतात. त्यांना हे माहिती नाही की गडकरी साहेबांचा नालीशी संबंध नाही, हे महानगरपालिकेचं आहे, हे महानगरपालिकेत तक्रार केली पाहिजे. पण आम्हालाही करतात, आम्हाला सांगता येत नाही. आम्ही जर त्यांना नियम शिकवायला लागलो, आम्हाला काय सांगता, हे तर नगरसेवकाचं काम आहे, तर आम्हाला घरीच पाठवतील ते. त्यामुळे आम्ही देखील ती तक्रार नोंदवतो, कॉर्पोरेशनला सांगतो, त्या तक्रारी ज्या काय आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी करतो. पण मला असं वाटतं की हे शिकण्याची गरज आहे, हे शिकवण्याची गरज आहे. म्हणजे आपण सिव्हिक सेन्स ज्याला म्हणतो त्याच्यासोबत आपलं ऍडमिनिस्ट्रेशन काय आहे, कॉर्पोरेटरचं काम काय, आमदाराचं काम काय आहे, खासदाराचं काम काय आहे, कुठल्या गोष्टीची अकाउंटेबिलिटी कोणाची आहे, कुठली गोष्ट कोण फिक्स करू शकतो, या गोष्टी लोकांना समजवण्याची आवश्यकता आहे. कुठेतरी आपल्या सिस्टीमचा दोष आहे, आपल्या शिक्षण पद्धतीचा देखील हा दोष आहे की आपल्या शिक्षण पद्धतीतही आम्ही लहान होतो तेव्हा सिव्हिक्स शिकवलं जायचं, पण त्याच्यामध्ये लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा शिकवली जायची, तेव्हा काही कॉर्पोरेशन नाही शिकवलं आम्हाला. तर आता कुठेतरी हा बदल आपण घडवला पाहिजे आणि आपल्या सगळ्या येत्या पिढीला कोणाची जबाबदारी काय आहे हे शिकवलं पाहिजे. नाही, बरोबर आहे. आणि आम्ही बसलो आणि तेव्हा काय आम्हाला मंत्री म्हणजे असं वाटायचं की हा परग्रहावरून आलेला प्राणी आहे, इतका मोठा तो आम्हाला वाटायचा. कारण आम्हाला काही मंत्री वगैरे फार माहिती नव्हते.
आम्ही बघितलं लोक अरुण भाईंना काही बोलून राहिले, त्यांच्या अंगावर जाऊन राहिले, आत्ताच करा, असं कसं करत नाही. मला फार आश्चर्य वाटलं. मी म्हटलं अरे आपल्याला तर मंत्री म्हणजे परग्रहाचा प्राणी वाटायचा, हे तर बिलकुल असं कसं चाललंय. सगळे लोक त्यांनी निपटवले आणि मग आमच्याशी बोलायला ते त्या ठिकाणी आले. तर मी त्यांना प्रश्न विचारला. म्हटलं अरुण भाई मला एक सांगा की म्हटलं मी पाहतोय लोक असं काही बोलून राहिले, तुम्ही तर मंत्री आहे पण तुम्ही चिडला नाहीत कोणावर, तुम्ही कोणावरही रागवला नाहीत. मला ते असं म्हणाले की बघा मी फार म्हणजे माझे वडील गांधीवादी होते आणि मी त्या एका अशा विचारातनं बाहेर आलेलो आहे की ज्यामध्ये राजकारणामध्ये आपल्याला लोकांचं ऐकून घ्यायचं आहे, अशा पद्धतीच्या मानसिकतेतून मी तयार झालोय. आणि बघा म्हणाले यातले काही लोक जे होते ना त्यांना काम नाही झालं तरी चालतं, त्यांना हे समाधान पाहिजे की कसं मंत्र्याला सुनावलं, एवढंच समाधान घेऊन तो जातो. आता त्यांनी आपल्याला सुनावलं तर आपलं काय वाया जात आहे, त्याला समाधान मिळतंय ना. अशा पद्धतीने त्यांनी बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या. मला असं वाटतं की ते माझ्या मनात घर करून बसलं आणि माझ्या लक्षात आलं की पेशन्स हा बाळगावा लागेल. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शिव्या खायची क्षमता निर्माण करा. शिव्या खायची क्षमता निर्माण केली, पेशन्स जर निर्माण केला तर राजकारणामध्ये तुम्ही नेहमीच यशस्वी होता. आणि म्हणून माझ्यातला बंडखोर हा आतल्यात दाबून टाकायची क्षमता माझ्यामध्ये आहे. मी नेहमी असं म्हणतो की विष पिण्याची क्षमता माझ्यामुळे आहे. आणि म्हणूनच इतक्या वेगवेगळ्या प्रसंगातनं गेल्यानंतर देखील माझा पेशन्सही संपला नाही, माझा उत्साहही कमी झाला नाही, माझा संघर्षही मी कधी सोडला नाही. आणि मला असं वाटतं की ही पेशन्सचीच देणगी आहे. मला एक प्रश्न विचारायचा होता की आता हे निवडणुका आहेत, आता नवीन नगरसेवक येतील, एक तर त्यांना काय सल्ला असेल आणि साधारण पुढच्या 20 वर्षाच्या नागपूरचं काय चित्र तुमच्या डोक्यात आहे? माझा नगरसेवकांना एकच सल्ला असेल आणि हा सल्ला केवळ नगरसेवकांना नाही, मी साधारणपणे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना म्हणजे हा सल्ला देऊ इच्छितो किंवा मला असं वाटतं माझी द्यायची इच्छा आहे, म्हणजे मानावं की नाही त्यांचं आहे. पण अलीकडच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींची भावना ही आपल्या एरियाची आपण मालक आहोत अशी होऊन जाते. म्हणजे आम्हाला विचारल्याशिवाय सुई देखील हलवू नका अशा पद्धतीचे काही लोकप्रतिनिधी वागायला लागतात. हे अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला जे काम आहे ते काम तुम्ही केलं पाहिजे, त्या कामामध्ये तुम्ही अधिक चांगलं काम कसं करता येईल बघितलं पाहिजे. पण जणू काही आमच्या एरियाचे आम्ही राजे आहोत, आम्हाला विचारल्याशिवाय बिल्डिंगही बनणार नाही, आम्हाला विचारल्याशिवाय गल्ली साफ होणार नाही, अशी जी भावना आहे ही भावना कुठेतरी कमी झाली पाहिजे, ती संपली पाहिजे आणि सेवेचा भाव वाढला पाहिजे असं माझं मत आहे. वा सर, फार लोकांना माहितीये की नाही मला कल्पना नाही, पण आम्हाला अशी बातमी मिळालेली आहे की तुम्ही उत्तम कवी आहात. आणि इतकंच नाही, तुमचं आवडतं गाणं वर्षभरापूर्वी हे पुष्पा सिनेमातलं श्रीवल्ली होतं आणि त्या श्रीवल्लीच्या चालीवरती तुम्ही स्वतःचं एक नवीन गाणं लिहिलं होतं, तेही आमच्यापर्यंत आलेलं आहे. पण एखादी म्हणजे कविता, 4 ओळी आम्हाला ऐकायला फार आवडतील तुमच्या. मी नेहमी सांगतो की मी कवी वगैरे नाही, मी काही थोडं बहुत लिहित असतो आणि मी नेहमी असं सांगतो की जर मी कवी असेल तर मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. म्हणजे आठवले साहेब जशी तुकबंदी करतात तशीच तुकबंदी मी करत असतो. पण ती तुकबंदी सगळ्यांच्या समोर टीव्हीवर या ठिकाणी करण्यापेक्षा तुम्ही मला कधीतरी भेटा, मी तुम्हाला एवढं चॅलेंजवर सांगतो की तुम्ही 1 तास म्हणाल तर मी 1 तास तुकबंदी करून दाखव. विनय कवी याचं गोष्ट आठवली म्हणून एक विचारायचं होतं. मग अशी स्फुराताईने विचारलं की पाहुणे आले की प्रश्न विचारतात मोठेपणी काय व्हायचं. आपल्याला शाळेत लहानपणी साधारण एक निबंध होता की मी मुख्यमंत्री झालो तर, असा एक निबंध होता. तर मला हे असं तुम्हाला विचारायचं होतं की आता त्या निबंधातला काही भाग शिल्लक राहिलेला आहे का पूर्ण निबंध तुम्ही संपवलेला आहे असं तुम्हाला वाटतं की अजून काहीतरी आहे? मी तुम्हाला एक सांगतो, जीवनामध्ये निबंध लिहिणं कधीच बंद करायचं नाही. निबंध लिहिणं बंद केलं की तुम्ही संपलात. रोज नवीन चॅप्टर लिहावा लागतो. पुन्हा नव्या उमेदीने, पुन्हा नव्या उत्साहाने एक नवीन चॅप्टर लिहायचा असतो. आणि जीवन इतकं वेगवान आहे
की त्या वेगवान जीवनामध्ये तुम्ही जर नवीन चॅप्टर लिहिला नाही तर तुम्ही ऑब्सोलीट होता, तुम्ही संपून जाता. आणि म्हणून मी मुख्यमंत्री झालो तर असा निबंध सुदैवाने मला कधीच लिहावा लागला नाही, मी डायरेक्ट मुख्यमंत्रीच झालो. पण आता मुख्यमंत्री झाल्यानंतर निश्चितपणे महाराष्ट्राच्या विकासाचा निबंध आम्ही रोज लिहितो, पुढेही लिहिणार आहे. आणि नुसतं निबंध लिहिणार नाही, जे लिहिलंय ते करून दाखवणार आहे. वा वा वा. आणखी त्याला जोडून एक प्रश्न आहे. हा तर झाला महाराष्ट्राचा, मी मुख्यमंत्री झालो तर. मी पंतप्रधान झालो तर हा निबंध लिहायची इच्छा आहे काय? बघा, ती जी जागा आहे ना, त्या जागेमध्ये वॅकन्सीच नाही, हे लक्षात ठेवा. 29 नंतरही माननीय मोदीजीच देशाचे पंतप्रधान होतील. सर, बऱ्यापैकी चर्चेच्या शेवटी आपण आलोय. एक प्रश्न विचारते आणि मग आमच्या मनातले रॅपिड फायरचे 4 प्रश्न आम्ही विचारणार आहोत. पण या सगळ्या पलीकडे जाऊन, सत्ते पलीकडे जाऊन सुद्धा लोकांनी तुम्हाला कशासाठी लक्षात ठेवावं असं तुम्हाला वाटतं? बघा, अनेक गोष्टींकरता लोकांनी मला लक्षात ठेवावं असं वाटतं, पण अनेक गोष्टी अजून करायच्या आहेत. जसं आज इन्फ्रास्ट्रक्चर करता लोक मला ओळखतात, जलयुक्त शिवार करता मला ओळखतात. असे अनेक गोष्टी मी करू शकलो की ज्याकरता लोक मला ओळखतात. पण मला असं वाटतं की अभी तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. अरे वा. अजून खूप गोष्टी मला करायच्या आहेत. आणि मी खरं सांगू, हे मनातनं सांगतो, मला एवढंच पाहिजे की लोकांनी एवढं लक्षात ठेवावं की हा माणूस चांगला होता, काहीतरी चांगलं करून गेला. एवढं आपल्याबद्दल बोललं तरी पुरे आहे. थँक्यू. एक आपल्याला मुंबईला आपण साधारण म्हणतो की मुंबई इकॉनॉमिकल हब आहे किंवा आर्थिक राजधानी आहे, तशी नागपूर पण आर्थिक राजधानी व्हावी असं या बाबतीत काही पावलं आपल्या? नागपूर ही सांस्कृतिक राजधानी आहे. हा, सांस्कृतिक राजधानी. त्यामुळे विचार हे नागपूरमधनं तयार होतात आणि ते देशभरामध्ये जातात. त्यामुळे मला असं वाटतं की नागपूरचं जे विचारांचं सौंदर्य आहे ते आम्हाला टिकवायचं आहे. आर्थिक राजधानी एकच पुरी आहे. सर, इतक्या मोठ्या महत्वाच्या पदावरती असताना, इतक्या कोटी लोकांचं उत्तरदायित्व घेऊन रात्री झोपत असताना कधीतरी असा क्षण येत असणार आहे जिथे असहाय्य वाटत असेल, ताण वाटत असेल, पण तरी आम्ही कधीच तुमच्या चेहऱ्यावरचं हसू लोपलेलं पाहिलेलं नाहीये. काय सांगून स्वतःला तुम्ही रोज रात्री झोपता? असं म्हटलंय ना की दर्द का हद से गुजर जाना ही दवा आहे. तसं सुरुवातीच्या काळात ताण फार यायचा, हळूहळू ताणाची सवय झाली. आता येत नाही असं नाही आहे, येतो ताण, पण पूर्वी जेवढा याचा तेवढा येत नाही. छोट्या मोठ्या गोष्टींनी ताण येत नाही. फार काही मोठं असेल तर त्याचा ताण येतो, तात्पुरता. तो कधी कधी चेहऱ्यावरही दिसत असेल, तो दिसतो. पण मला असं वाटतं की आता इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मी स्वतःला म्हणजे आधीपेक्षा जास्त प्रगल्भ समजतो, मॅच्युअर समजतो. त्यामुळे माझं हास्य हे कायम आहे. आमचे प्रश्न साधारणतः संपले आहे. एक मला स्वतःचा पर्सनल प्रश्न विचारत होता की एवढ्या सगळ्या प्रवासात एवढं सगळं झालंय, एक नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यापर्यंत आणि राष्ट्रीय पातळीवर तुमची ओळख आहे नेता म्हणून, पण ऐसा रहता ना साला ये रह गया यार इस भाग दौड में, अशी कुठली गोष्ट आहे का ये करना था यार? आहे एक गोष्ट निश्चितपणे आहे, ती म्हणजे मला एक खूप इच्छा होती की LLB झाल्यानंतर बार ॲट लॉ करण्याकरता आपण परदेशात जावं, बॅरिस्टर व्हावं, बार ॲट लॉ करावं आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करावी. तर मला परदेशात बार ॲट लॉ करायला जाता आलं नाही, कारण मी फायनल इयरला असताना नगरसेवक म्हणून निवडून आलो. अर्थात त्यानंतर मला एक संधी मिळाली, पण ती संधी वेगळी मिळाली. मला प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या कोर्सवर नॉमिनेशन मिळालं जर्मनीमध्ये, आणि मी त्या ठिकाणी ते प्रोजेक्ट मॅनेजमेंटचा डिप्लोमाचा जो कोर्स होता तो